जय हिंद मित्रांनो, छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्व हिंदू बांधवांचा धर्म जागृत झाला, हिंदुत्व जागृत झालं। मित्रांनो, या पाठीमागचं षडयंत्र हे तुमच्या कधीही लक्षात येणार नाही आणि हे षडयंत्र आतापासून नाही तर आपल्या राजकारण्यांनी हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे षडयंत्र अशा प्रकारे सुरू आहे। मित्रांनो, छावा चित्रपट हा पूर्णपणे एक राजकारणाचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त काढण्यात आलेला आहे। या चित्रपटामुळे जी हिंदू मुस्लिम बांधवांबद्दलची जी आपली एकात्मता आहे ते तोडण्याचा प्रयत्न, ती हाणून पाडण्याचा प्रयत्न म्हणा किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, असं मला वाटते की या पापी राजकारण्यांनी केला आहे। मित्रांनो, मला एक सांगा, 400 वर्षांपूर्वीची घडलेली घटना आज तुम्ही या चित्रपटाद्वारे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात? आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आज त्यांनी विचार करायला हवा की महाराष्ट्र राज्यासमोर आज आपल्याला शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, वीज, पाणी, शेतकरी, पर्यावरण, महागाई आणि गुन्हेगारी हे महत्त्वाचे प्रश्न एवढे वासून उभे असताना आपण आपलं हे वक्तव्य की मी त्या औरंग्याबद्दल, त्या औरंग्याची कब्र तिथं ठेवणार नाही आणि त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, म्हणजे हे जे त्यांचं बोलणं आहे हे एका मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला शोभतं। ESIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। आणि यातून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो की अशा प्रकारचे षडयंत्र आतापासूनच नाही, आजपर्यंत आपल्या देशामध्ये ज्याही हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दंगली घडल्या, ज्याही धार्मिक नावावर दंगली घडवण्यात आल्या, तर यामध्ये कुठल्याही राजकारण्याचा मुलगा कधी दंगलीमध्ये आलेला आहे का? किंवा या दंगली घडवणारे जे बी समजा आपल्या हिंदू धर्मातील असतील, मुस्लिम धर्मातील ते मौलाना वगैरे, काय मला इतर धर्मांविषयीचं ज्ञान नाही, मला आपल्या धर्माविषयीचं तेवढं ज्ञान नाही, पण जे समोर दिसतंय, जे वास्तविक आहे, मी त्यावर बोलणारा व्यक्ती। मित्रांनो, कधी यांची मुलं कधी तुम्हाला दंगलीमध्ये दिसतात का? दंगलीमध्ये फक्त एक सामान्य करून खाणारा माणूस ज्याच्यावरच फक्त हिंदुत्व टिकून आहे अशालाच पुढं केलं जातं। मग तो मुस्लिम बांधवांमध्ये मिस्त्री काम करणारा असेल, गॅरेजचं काम करणारा असेल किंवा अजून इतर कुठं रोजगारी करून मोलमजुरी करून पोट भरणारा असेल, हिंदू बांधवांमध्ये जे काही फळ विक्रेते असतील, भाजीपाला विक्रेते असतील, हातगाडा चालवणारे असतील, म्हणजे फक्त आपल्यावरच हिंदुत्व टिकून आहे आणि आपणच नंतर पुन्हा हिंदूच्या नावाखाली हिंदू धर्म जगला पाहिजे, मुस्लिम बांधवांनी नाही सिर्फ हमारा धर्म ही है, हमें बचा सकता है, अशा प्रकारच्या एक भावना व्यक्त करायच्या आणि या मोठ्यांनी फॉर्च्युनर गाड्यांमध्ये फिरायचं, राजकारण्यांनी आपापल्या पोळ्या भाजून घ्यायच्या। आपलं लक्ष यांच्याकडे कधी जाईल? आपण यापासून कधी आपण जागृत होऊ? मित्रांनो, विचार करा। आज तुम्हाला, आम्हाला प्रत्येकाला एक पोटाच्या मागे आपण लागलो आहोत आणि माझ्या मते नाही या जगामध्ये कुठलाही धर्म मोठा नाही, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, ख्रिश्चन असो, असे जेही धर्म आहेत ते कुठलाही धर्म मोठा नाही, फक्त सर्वात मोठा आहे तो मानव धर्म। मानव धर्माची फक्त एकच शिकवण आहे, जगा आणि जगू द्या। आपण का एकमेकांवर कुरघोडी करतोय? आपण का माझा धर्म श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय? जागे व्हा, या राजकारण्यांच्या अशा भूलथापांना किंवा अशा वक्तव्यांना बळी पडू नका आणि यांना जागेवर उत्तर द्यायला शिका। परवा मित्रांनो, विठ्ठल कांगणे सरांचा याच बाबतीमध्ये मी व्हिडिओ पाहिला, तर त्यांनी एवढं छान हे एवढं व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असाच समजावून सांगण्यासाठी
जसं कांगणे सरांनी जे योगदान दिलं, जसं हे योगदान आपल्या राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाने या आजच्या जमान्यामध्ये जे आपण मोबाईलद्वारे, फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे जे काही समजा आपण जेवढा प्रचार करता येईल तेवढा अशा चुकीच्या राजकारण्यांचा एवढा प्रचार करा की हे चूक कशा आहेत, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर असं म्हणण्याचं साहस ठेवा. घाबरू नका. आपण आपल्यासाठी जगत आहोत असा कधीच विचार करू नका. जर आपण आज आपल्यासाठी जगलो आणि उद्याचा विचार नाही केला, आपण तो गुलामगिरीमध्ये जगतच आहोत. पण येणारी भावी पिढीही तुम्ही गुलामगिरीकडे ढकलत आहात हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय भारत.